विनंती करतोय, सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की या मंचाच्या समोर प्लीज. चला संघांना विनंती करतोय, जे संघ अंतिम सामन्यात होते दोन्ही संघांना विनंती करतोय, या मथाणे संघ माईम संघ प्लीज मंचाच्या समोर या प्लीज. आपण लगेचच मुख्य मंचावर एक खास सन्मान घेतोय. सन्माननीय महापौर आपले नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आज सकाळी देखील आम्ही जसं म्हटलं की सकाळी जेव्हा श्रीगणेशा चांगला होतो ना तर कार्यक्रम सुखर होतो आणि तीच गोष्ट आम्ही आज देखील पाहिलंय. धन्यवाद सर. आज आम्हाला देखील भाग्य आहे की एखादा मान्यवर अगदी सकाळी सुद्धा येतो आणि संध्याकाळी सुद्धा होतं, असं पहिल्यांदाच बघतोय आम्ही. असं कधी घडताना पाहत नाही. मात्र अजीव पाटील साहेबांचं निश्चितच प्रेम आहे या एकूणच MCC संघावर आणि ते प्रेम आम्हाला दिसलंय. एकदा जोरदार टाळ्या अजीव पाटील साहेबांसाठी. धन्यवाद सर. आणि निश्चितच आपली ही महापौर पदाची कारकीर्द अशीच बहरत राहो या सदिच्छा. टीम्सना विनंती करतोय, चला क्रिकेट झालंय, तुमचं क्रिकेट आम्ही सकाळपासून एन्जॉय केलं. आता निश्चितच आम्हाला सन्मान करायचा आहे आमच्या पाहुण्यांचा. टीम्सना विनंती करतो, या झालं गेलं विसरून जा, लवकर आता मंचाच्या समोर या आणि आपण निश्चितच मुख्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न करण्या अगोदर आपल्या मान्यवरांचा सन्मान आपण करूया. चला सगळे जे समाज बांधव, वाडवळ समाजाचे बांधव जे इतर गावातून सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतोय सर्वांनी या. सर्व आमच्या महिला भगिनी त्यांना देखील विनंती करतोय, समोर या प्लीज मंचाच्या. आपण देखील एकूणच या कार्यक्रमाचा भाग आहात आणि निश्चितच आपला समाज वाढला पाहिजे, आपला समाज टिकला पाहिजे. सध्या जी काही सामाजिक परिस्थिती आहे ते पाहता निश्चितच प्रत्येक समाजाने एकत्रित येणं हे महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी निश्चितच आपलं सरकारही काम करतंय आणि निश्चितच ॲज अ नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य सुद्धा आहे. चला आपण विशेष सन्मान करूया. या प्रसंगी सन्माननीय महापौर अजीव पाटील साहेब यांचा मी राजेश वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष स्वागत आणि सन्मान आपण करूया. सन्माननीय महापौर आपल्या वसई विरार महानगरपालिकेचे अजीवजी पाटील साहेब यांचा हा विशेष सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. MCC आगाशी संघातर्फे आपलं खूप खूप आभार साहेब. आणि निश्चितच जसं म्हटलं की ही स्पर्धा फक्त एका दिवसापुरती नाही आहे, तर येणारे 3 दिवस देखील स्पर्धांचा सुकाळ असणार आहे. त्यामुळे आपली उपस्थिती पुन्हा एकदा प्रार्थना ठरते. हा अतिशय चांगला सन्मान आपल्या सन्माननीय महापौर अजीवजी पाटील साहेबांचा. धन्यवाद साहेब. आपलं असंच प्रेम आणि सकाळच्या सत्रात आपण जी ग्वाही दिलीत की या मैदानावर अजून बरंच काम बाकी आहे, ज्या काही गोष्टी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आणि त्या दूर झाल्यानंतर या मैदानाचं जे सुशोभीकरण होईल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला अजून एक विशेष सन्मान सन्माननीय उपमहापौर लोपिस दादा इथे उपस्थित. अच्छा सन्मान झालाय त्यांचा सकाळी नो डाऊट. मात्र तरी सुद्धा चला आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. मी विनंती करतोय आमचा गुणलेखक मित्र स्थानापन्न व्हा प्लीज. सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आजचा दिवस वाडवळ समाजाचा होता. चला या प्रसंगी लगेचच मी सन्माननीय महापौरांना विनंती करतोय, कारण वाडवळ समाज आपल्या या वसई विरारमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे निश्चितच त्यांना मार्गदर्शन जर आपल्या पद्धतीने झालं तर निश्चितच बरं होईल, कारण त्यांचीच इच्छा आहे की साहेबांनी निश्चितच बोललं पाहिजे. सकाळी बोललं, त्यांनी ग्वाही दिली, या मैदानाविषयी अतिशय चांगल्या गोष्टी घडल्या. एकदा जोरदार टाळ्या आपल्या महापौरांसाठी आणि सगळ्या मान्यवरांसाठी. लोपी साहेब आपण जर बोलाल तर बरं होईल प्लीज. आपल्या वतीने निश्चितच शुभेच्छा. आणि एकूणच जर आपल्या सरकारचं काय मनसुबे आहेत आणि सरकारची काय कामगिरी, मार्शल दादा लोपिस. एकदा जोरदार टाळ्या उपमहापौर मार्शल दादा लोपिस. MCC क्लबने आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी उपस्थित आदरणीय महापौर
आपले अर्नाळा पोलीस स्टेशनचे PI, सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडू मित्रांनो, मनापासून आपले अभिनंदन करतोय आणि तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 1990 साली आदरणीय आप्पा यांनी कला क्रीडा महोत्सवची स्थापना केली आणि त्यावेळेला आपल्या वसई तालुक्यात सर्व लोकांनी सर्व लोक बोलत होती की आपले आप्पांनी रोड, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर यावर भर द्यावी. परंतु त्या व्यक्तीचं एक दूरदृष्टी होती आणि त्यावेळेला त्याच कला क्रीडा महोत्सवमध्ये जेव्हा आनंद मेनेजीसारखा एखादा खेळाडू खेळला आणि तो सिडनी ऑलिम्पिकला ज्या वेळेला सिलेक्ट झाला, त्यावेळेला वसई तालुक्यातील सगळ्या जनतेने सांगितलं, जर आप्पासारख्या व्यक्तीने कला क्रीडा महोत्सव मार्फत जर या व्यक्तीला प्लॅटफॉर्म दिला नसता तर कदाचित तो सिडनी ऑलिम्पिकला खेळू शकला नसता. आपल्या सर्वांना ठाऊक आहे हे गेल्याच महिन्यात अंडर-19 मध्ये आयुष म्हात्रेसारखा आपला एक खेळाडू हा इंडिया टीमसाठी खेळला आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिलं. त्यालाही चांगला प्लॅटफॉर्म या वसई विरारमधनं आप्पाच्या मार्फत, आपल्या पंकज शेटच्या मार्फत मिळाला. असेच प्लॅटफॉर्म अशा तरुणाला जर आपण या पद्धतीने जर मॅचेस ठेवले आणि दिलं तर नक्कीच यातले खूप प्लेयर IPL खेळू शकतात या किंवा नॅशनल इंटरनॅशनल गेम खेळू शकतात. तरी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. असे अनेक कार्यक्रम आपण आयोजित करावे. आपले तरुण व्हॉट्सअपवर आजकाल खूप बिझी आहेत. मला वाटतं फिजिकली जर आपण अशा मॅचेस ठेवल्या तर फिजिकली देखील आपण फिट राहू आणि वसई विरार शहर महानगरपालिका नक्कीच अशा खेळाडूंना खूप अनुदान देत असते. जे प्लेयर नॅशनल, इंटरनॅशनल किंवा आपल्या रणजी पर्यंत खेळलेले आहेत त्यांना आपण चांगलं अनुदान देत असतो. त्याचाही फायदा या सगळ्या प्लेयरने घ्यावा. आणि सकाळीच आपल्या महापौरांनी सांगितलं की आपण वसई तालुक्यात एक चांगलं विजन ठेवलेलं आहे. जे ग्राउंड आहेत, क्रिकेट ग्राउंड असू दे किंवा इतर मैदानी ग्राउंड आहेत, ते आपण येत्या 1-2 वर्षात डेव्हलप करणार आहोत. त्यामध्ये मला वाटतं आपलंही एक नाव आहे. तर नक्कीच वसई विरार शहर आपल्या पाठीशी राहील आणि मला वाटतं पुढच्या 2 वर्षात ह्या ग्राउंडचे नक्की कायापालट होईल आणि चांगलं प्रोफेशनल ग्राउंड आपल्याला मिळेल आणि त्याचे वसई विरार शहर महानगरपालिका नक्कीच आपल्याला मदत करेल. चांगल्या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद साहेब, अप्रतिम वक्तव्य केलं आपण, त्याबद्दल निश्चितच मान्यवरांचं मनापासून हार्दिक आभार. चला वळूया एकूणच आता मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. येस, आपल्याकडे तो रिपोर्ट येतोय. कोणता फलंदाज असेल उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याच्यानंतर कोणता खेळाडू ठरणार आहे मालिकावीर, हा सगळा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला आहे. सर्वात अगोदर निश्चितच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार वितरित करणार आहोत. ते पारितोषिक लगेच वर घ्या प्लीज. मॅन ऑफ द मॅच फायनल सामनातील हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय प्रफुल्ल म्हात्रेजी यांना मी रिक्वेस्ट करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. सामनावीर ठरलाय एकच नाव, साहिल चौधरी. काय ती फलंदाजी, अगदी 3 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या. त्या परिस्थितीत तो नॉन स्ट्राईकला होता, मात्र त्या एका षटकात त्या सामन्याचं होत्याचं नव्हतं केलं. जोरदार टाळ्या साहिल साडे, सुपर प्लेअर. गोलंदाजीमध्ये देखील अफलातून कामगिरी आणि खास करून अंतिम सामन्यात त्याचे ते झेल त्याला या किताबाकडे घेऊन गेलेत. साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच इन द फायनल. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू. चला एकूणच वळतोय आता उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात यावं. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांनी धावा रोखल्या, ज्यांनी विकेट मिळवल्या, ज्यांनी आपल्या संघाला जेव्हा गरज होती तेव्हा डिलिव्हर केलं. संघ आहे तो म्हणजे मथाणे आणि गोलंदाज आहे साहिल चौधरी. वन्स अगेन 8 गडी बाद केलेत मालिकेत त्यानं. अफलातून गोलंदाजी. सन्माननीय राजेंद्र पाटील आगाशी कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रेडिट सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. वेल डन, वेल बोल्ड साहिल चौधरी. धन्यवाद. चला आता वळतोय उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. सातत्यपूर्ण कामगिरी, पहिल्या चेंडूला उडवण्याची ताकद, तो खेळाडू आहे उत्कृष्ट फलंदाज ज्यांची ॲबिलिटी त्याच्या संघाला अंतिम सामन्यात घेऊन गेली. या वेळेला संघ आहे तो म्हणजे टीम माहीम आणि खेळाडू आहे जागृत. आणि त्याला हे पारितोषिक देण्यासाठी विल्सन परेरा साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात यावा.
वेल प्लेड जागृत, अफलातून कामगिरी, जबरदस्त हिटिंग ॲबिलिटी. अभिनंदन इथे जागृतचा एक खास पारितोषिक देताना त्याला आनंद होत आहे. वेल प्लेड जागृत, अगदी मजा आणली पहिल्याच षटकापासून, पहिल्या चेंडूपासून चेंडूला. जागृत ये प्लीज, आमच्याशी निश्चितच 2 शब्द बोल प्लीज. अरे वा वा, काय जागृतचा फॅन बेस आहे. जागृत काय म्हणशील? स्पर्धा अप्रतिम झाली याबद्दल वाद नाहीये, अप्रतिम आयोजन आहे याबद्दल वाद नाही, मात्र तुझी कामगिरी स्पेशल राहिली या स्पर्धेत, काय म्हणशील? खरंच पहिले 2 मॅच खेळलो गेलो, पण शेवटच्या मॅचला आम्ही थोडा परफॉर्म नाही करू शकलो. त्याच्याबद्दल टीमला सॉरी बोलतो. वेल थँक्यू. धन्यवाद. जागृत कमी बोलतो मात्र बॅटने जास्त बोलतो. थँक्यू. तर हा होता जागृत उत्कृष्ट फलंदाज या एकूण स्पर्धेतील. चला अजून एक खास पारितोषिक आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सन्माननीय धनाजी मालोदे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्यांनी आपली जागा सांभाळली, त्यांनी झेल टिपले, त्यांनी आपल्या टी शर्टवर मातीचे डाग लावले. तो क्षेत्ररक्षक आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडू आहे यश चौधरी. सर मध्ये क्या बात आहे. यश चौधरी क्लास सुपर क्लास. आणि निश्चितच प्रमोदजी शेडगे यांनी देखील अतिशय चांगली माहिती दिली होती. या मुलाकडे भरपूर टॅलेंट आहे. पुढच्या काळात जर वसई विरार मधून अतिशय मोठ्या दर्जाचा टेनिस बॉल क्रिकेट जर तो खेळला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण त्याचा क्लास आहे, त्याची मेहनत आहे आणि त्याची जिद्द आहे. वेल डन साहिल. साहिल ये प्लीज. साहिल बोलणार आहे मला माहिती आहे, त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, त्याचा हसरा चेहरा नजर येतोय. साहिल काय म्हणशील तुझा परफॉर्मन्स? यश काय म्हणशील तुझा परफॉर्मन्स आणि एकूणच या स्पर्धेविषयी? परफॉर्मन्सचं बोलायचं तर 2025-26 हा आमच्यासाठी खूप म्हणजे खूप बॅड पॅच सांगायचं झालं तरी चालेल. कारण अख्खा सीझन सर्व टुर्नामेंट खेळे, एक गाव एक असो किंवा समाजाच्या असो, कुठेच विनिंग झोन नव्हता आमच्याकडे. सर्व ठिकाणी फक्त हातात निराशी म्हणजे लॉस हरत होते. त्या टीमने भरपूर पाठिंबा दिला, प्रत्येक प्लेअरने सपोर्ट केला, प्रत्येक सपोर्टरने आम्हाला सपोर्ट केला गावाच्या. पण एका पॉईंटला सर्वांचे एफर्ट्स पण कमी पडत होते. शेवटी आज एट द एंड आम्ही माहीमसोबत सुद्धा समाजात दोनदा लगातार हरलो. आज फायनलला त्यांना हरवलं, त्याच्यासाठी खूप आनंद वाटे. आणि एक कमिटीला सॉरी बोलेल, जो आतमध्ये जो डिसिजन झाला जागृतसाठी, त्याच्यावर आम्ही आर्ग्युमेंट केले, त्याच्यासाठी खरंच कमिटीला सॉरी सांगतो. पण तो एक मॅचचा फ्लो होता आमच्याकडे की आम्हाला त्यांच्यासोबत जिंकायचं होतं, त्या हिशोबाने आम्ही ते आमच्याकडून थोडंफार झालं, त्याच्यासाठी खरंच कमिटीला सॉरी सांगतो. बस एवढं बोलून बाकी खास करून साहिलचं मी हे करेन. तो मुलगा 1.5 महिना जवळजवळ बुरुजला त्याच्या जॉबसाठी बाहेर होता. विदाऊट प्रॅक्टिस तो आज आला, परफॉर्मन्स केला. आमचा अमित अण्णा एक तो मेन प्लेयर, त्याच्या काही वैयक्तिक कारणाकरता तो घरी गेला. त्याच्यात सर्व माझा भाऊ दीपेश असेल किंवा जे इतर प्लेयर कोणी आहेत, सर्वांनी आज म्हणजे टीम घेऊन खेळले, त्याच्याबद्दल खरंच त्यांचं पण अभिनंदन. आणि माहीम टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे, अगदी स्ट्रेट फ्रॉम हार्ट. वेल डन. यश चौधरी ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि निश्चित घ्या, क्या बात आहे. चला वळतोय आता मालिकावीर या किताबाकडे. सन्माननीय विजयजी पाटील या एकूणच मान्यवरांना विनंती करतोय की त्यांच्या शुभसे पारितोषिक देण्यात यावं. मालिकावीर नाही यार, नाव वेगळं आहे. नाही मी सांगतोय, थांबा मी सांगतोय, माझ्या हातात यार दिलंय सगळं, रिपोर्ट माझ्या हातात आहे. तर मालिकावीर या स्पर्धेतला सन्माननीय विजय पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात यावं. टीम सांगू का टीमचं नाव? चला नको, खेळाडूचं नाव सांगतो, साहिल चौधरी, मॅन ऑफ द सिरीज. लागोपाठ दुसरं वर्ष हा किताबावर आपलं नाव उमटवलंय. अफलातून खेळाडू आणि दर्जेदार खेळाडू सन्माननीय विजय पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण बघतोय. आपल्या अर्नाळा पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देताना साहिलला आनंद नक्कीच झाला असेल. जोरदार टाळ्या साहिलसाठी. वेल डन साहिल. हे साहिल, आता सध्या यशनी जे काही व्यक्त केलं तुझं पण अगदी स्ट्रेट फ्रॉम हार्ट प्लीज. नक्कीच 2-2.5-3 वर्ष झाली परिस्थिती बिकट आहे.
म्हणजे एक राऊंड जिंकतात, 2 राऊंड जिंकतात, परत बाहेर जातात, परत एक राऊंड पहिल्याच राऊंडला हरतात, अशी कंडिशन आहे. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होती ना, की समाजात पण हरत होतो. दीपेश आहे, यश आहे, अख्खी टीम असून पण समाजात. पहिला आम्हाला वाटायचं की हां बाबा प्लेयर नाही माहिती, यश नाही माहिती, दीपेश नाही माहिती म्हणून आम्ही हरतात. सगळे एकत्र आले, परत खेळले, परत तरी हरतात. काय चाललंय काय नक्की? ॲक्च्युली काय आहे लॉकडाऊनमध्ये आम्ही जिंकलो का त्याचं खरं कारण होतं की प्रॅक्टिस आणि आता सर्वच मुलं ऑलमोस्ट सर्वच सगळे जॉबला लागले. त्याच्यामुळे प्रॅक्टिस नाही आणि प्रॅक्टिसच्या अभावी आम्ही हरतोय. पण लवकरच कमबॅक करू आणि त्याची आम्ही हुलकावणी दिली आहे नक्कीच. थँक यू. वेल डन, वेल डन. नो डाऊट, नो डाऊट. बघा आपले खेळाडू किती साहेब सजग आहेत, कारण त्यांना जॉब्सही करायचे आहेत आणि क्रिकेट देखील खेळायचं आहे. त्यामुळे निश्चितच तुमच्या या एकूणच कामगिरीसाठी हॅट्स ऑफ आहेत. चला वळूया आता द्वितीय पारितोषिक विजेत्या संघाकडे. संघाला विनंती करतोय, टीम माहीम संघाला या प्लीज सर्वांनी. हे पारितोषिक आपण बघतोय कैलासवासी राधाबाई भालचंद्र वर्तक यांच्या स्मरणार्थ श्री अजय भालचंद्र वर्तक यांच्याकडून आलंय. रोख रक्कम 10,000 रुपये आणि एकूणच एक खास झळाळती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय उपमहापौर मार्शल लोपिस साहेबांना विनंती करतोय, तसेच अजय वर्तक यांना देखील विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करूया. उपविजेता संघ या स्पर्धेतील तो म्हणजे टीम माहीम ए. सर्व खेळाडूंनी या प्लीज आणि जरा सावकाश लक्ष घाला. अभिनंदन, जोरदार टाळ्या टीम माहीम साठी. काय परफॉर्मन्स राहिलाय, अगदी शेवटपर्यंत लढत दिली त्यांनी आणि भले काही गोष्टी अगदी चुकीच्या झाल्या मात्र तरी देखील त्या गोष्टी होत राहतात. क्रिकेटचा तो एक भाग आहे. अभिनंदन. इथे एकूणच टीम माहीम संघाच्या टीम कॅप्टनला विनंती करतोय, जरा आमच्याशी संपर्क साधा प्लीज. टीम कॅप्टन माहीम संघाचा टीम कॅप्टन जरा प्लीज या. अभिनंदन निश्चितच तुमच्या संघाचं आणि निश्चितच जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणतात. काय म्हणशील या एकूणच उक्तीवर? सर्वप्रथम MCC क्रिकेट क्लबचे खूप कौतुक की दरवर्षी ते क्रिकेटचे सामने भरवतात आणि परफॉर्मन्सचं असं बघायला झालं तर आम्ही गेले 3-4 टुर्नामेंट फायनलपर्यंत जातो आणि फायनलला आम्ही कुठेतरी कमी पडतो. तर निश्चितच पुढच्या जिकडे टुर्नामेंट असतील तिकडे आम्ही निश्चित ट्राय करू की फायनल आम्ही जिंकायचा. चांगला विश्वास आहे. कीप इट अप आणि निश्चितच तुम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. चला आता वळतोय प्रथम पारितोषिक विजेत्या संघाकडे. हे पारितोषिक श्री स्वप्नील जगन्नाथ कवळी यांच्याकडून आले. प्रभाग क्रमांक 12 चे सन्माननीय नगरसेवक वसई विरार शहर नगरपालिकेचे आणि कैलासवासी शालिनी जगन्नाथ कवळी यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक सन्माननीय नगरसेवकांनी इथे दिले. धन्यवाद. आपलं रोख रक्कम 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि निश्चितच ही झळाळती ट्रॉफी मी सन्माननीय महापौर अजिवजी पाटील साहेब आणि स्वप्नील कवळी साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. आणि विजेता संघ, चला टीम मथाणे नाही यायचंय का? चला या लवकर, पारितोषिक आपलं वाट बघतंय. जोरदार टाळ्या टीम मथाणे साठी. हा विनिंग मोमेंट आहे आणि विजेत्यांना ही ट्रॉफी देताना आमच्या एकूणच महापौर तसे एकूणच सन्माननीय स्वप्नील कवळी यांना आनंद होतोय. काही खेळाडूंनी त्या बाजूने या प्लीज. चॅम्पियन टीम वाडवळ समाजाच्या या स्पर्धेत MCCच्या या आयोजनात अंतिम विजेता संघ ठरलाय टीम मथाणे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय, जरा खेळाडूंना विनंती करतोय आपण जर थोडस डेस्क वर बसला तर चालेल, कारण आमच्या मागचे मान्यवर देखील दिसतील. वेल डन टीम मथाणे. अभिनंदन आपलं आणि निश्चितच भविष्याच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आजचा दिवस निश्चितच एका चांगल्या नोटवर तिथे संपताना दिसतोय. मात्र चॅम्पियनचा हा किताब टीम मथाणे नक्कीच मिरवणार आहे, कारण एक मानाची स्पर्धा MCC ची ही आगाशीची ही स्पर्धा अगदी आजचा दिवस इथे संपन्न झालाय. उद्या एक गाव एक संघ या फॉर्मॅट मध्ये आपल्याला अगदी 10 वाजल्यापासून क्रिकेट पाहायला मिळेल. त्याच नोटवर आपण एकूणच सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. त्यांनी दिलेलं सहकार्य, त्यांनी दिलेलं प्रेम आणि त्यांनी दिलेली ही उपस्थिती
अगदी प्रार्थनीय ठरतंय. सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक. आणि एकूणच माईम टीम देखील एकत्र या प्लीज. हे सेलिब्रेशन झालं पाहिजे. टीम माईम या, जॉईन करा. काय क्षण आहे ते. आपला समाज टिकला पाहिजे आणि ही बंधुता अशीच राहिली पाहिजे. त्यामुळे अगदी हे दोन्ही संघ, उपविजेता संघ आणि विजेता संघ, हे दोन्ही संघ आपल्या मान्यवरांच्या बरोबर एक खास फोटोशूट करताय. हा नक्कीच प्रेरणादायी क्षण आहे आणि निश्चितच आपल्या बांधिलकीचा क्षण आहे. अभिनंदन या दोन्ही संघांचं. धन्यवाद सर्व मान्यवरांचं, धन्यवाद प्रेक्षकांचं, धन्यवाद MCCचं आणि निश्चितच सर्व कमिटी मेंबर्सला देखील विनंती करतोय त्यांनी देखील जॉईन करा या फोटोमध्ये. सर्व कमिटी मेंबर्स या प्लीज खाली, कारण हे क्षण अतिशय जागृत राहिले पाहिजेत. या प्लीज सर्व कमिटी मेंबर, सर्व मान्यवर. क्या बात आहे. हा क्षण अतिशय दैदिप्यमान ठरतोय. सर्वांनी या, सर्व माता भगिनी त्यांनी देखील जॉईन करा प्लीज. ही फ्रेम महत्वपूर्ण आहे आणि कदाचित DBN लाईव्हला देखील आता फ्रेमसाठी थोडा प्रयत्न करावा लागेल. अभिनंदन सर्वांचं आहे. आजचा दिवस इथे संपन्न झाला, मात्र तरी देखील राहुल या प्लीज, जॉईन करा प्लीज या सर्वांनी. विजयाचे क्षण आहेत, एकजुटीचे क्षण आहेत, अगदी चेरिश केले पाहिजे आपल्या लाईफ मध्ये हे मोमेंट. सर्वांचं मनापासून कौतुक. आजचा दिवस इथे संपन्न झाला असा आम्ही जाहीर करतोय. मात्र उद्या बरोबर 10 वाजल्यापासून ऍक्शन या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद सर्वांचं. गुड नाईट.